कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्वेता, पोरी नशीबवान आहेस ग तू। हे सगळं आपण एजंट कडून पैसे उकळायला केलं होतं, पण आता तर एजंट तुझ्याशी लग्न करतायत। हो नाही, तुला काय जातंय ग खुश व्हायला? मला फुकट त्या वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न करावं लागणार आहे, त्याचं काय? श्वेता, आपण नुकसान भरपाई म्हणून एजंट कडून 25 कोटीची मागणी करणार होतो आणि आता तू 250 कोटींची मालकीण होणार आहेस। नीट विचार कर, तुला पैसा हवाय की नवरा? ऑफकोर्स नवरा। लग्न झाल्याशिवाय मला थोडी एवढे पैसे मिळणार आहेत। मग कशाला एजंटच्या वयावरून कटकट करतेस तू? पण तू बघतेस ना ग, त्यांनी घरात किती माणसांना जमवून ठेवलंय ते। बस त्याच्या त्या भावाच्या मुलांना सांभाळत बसलेत आणि वर त्यांच्या त्या बायका 3-3। अगं, त्या पोरांचं काय घेऊन बसलीयस तू? 3 पोरांपैकी एका पोराला तर त्यांनी आधीच घराबाहेर काढलं होतं, आत्ता कुठे तो आलाय। पण खरं सांगू का, त्याच्याकडे कुणी ढुंकून सुद्धा बघत नाही। आणि ती उरलेली 2 पोरं, मला नाही वाटत त्यांचं काही महत्व आहे घरामध्ये। नाही ठीक आहे, चल त्यांचं ठीक आहे, पण त्यांच्या त्या बायका बघतेस ना तू, कशा 24 तास घरात पडून असतात ते सतत। अगं, त्या बायकांचं काय आहे, त्यांचा अजिबात विचार करू नकोस तू। ती दुर्गा कायम एजंटच्या मागे 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 लागलेली असते। एकदा का तू एजंटना आपल्या मुठीत करून घेतलंस ना, की ती दुर्गा सुद्धा तुझ्या मुठीत येईल। आणि ती लक्ष्मी, तिचा काही विचार करण्याची गरजच नाहीये ग। तू तिच्याशी कसंही वाग, ती काहीही करू शकत नाही। आणि ती सरस्वती, मला ती मॅड वाटते। आई, तो तिला कसंही गुंडाळून ठेवू शकतेस। आई, त्या मोलकरणी मिळाल्यात तर त्याला राबून घे की। हॅलो श्वेता, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती। म्हणजे काय झालंय नक्की? हे बरं झालं तुम्ही मला फोन केला ते। मी बघते पुढे काय करायचं ते। काय ग, काय झालं? कुणाचा फोन होता? एजे मला का कॉल करत असतील? जी जी, मला ना खूप टेन्शन आलं। कसलं? अहो, ती श्वेता आता कुठल्याही क्षणी इथे येईल आणि म्हणेल की तिला लग्न करायचं, हिची काय करायचं आपण? हे बघ लीला, ती येईल तेव्हा येईल, पण आज अभिराम आलाय ना, तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे की नाही? मग हा क्षण आपण साजरा करूया ना बाळा। कशाला उगीच टेन्शन? श्वेता, तू इथे काय करतेस? मीच बोलवलं तिला इथे।
श्वेता बरं झालं तू लगेच आलीस. एजे 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 माझं चुकलं. मला प्लीज माफ करा एजे. मी खूप चुकीचं वागले. मी तुझ्यावर वाटेल ते आरोप केले त्याचे, पण मला माहिती होतं तेव्हा मी चुकते, पण मला कळत नव्हतं मी काय करू. मला प्लीज माफ करा. बस श्वेता प्लीज प्लीज उभी राहा. नाही मी नाही उठणार. तुम्ही म्हणा तुम्ही मला माफ केले, त्याशिवाय मी उठणार नाही. एजे, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. खरंच आम्हाला माफ करा. प्लीज प्लीज एजे मला माफ करा. प्लीज मी चुकले. मला माफ करा प्लीज. आय एम रिअली व्हेरी सॉरी एजे. प्लीज. वा श्वेता, मॅच हातातून गेली असं वाटत असताना मस्त कमबॅक केलास. बस नाही तुम्ही आधी म्हणा तुम्ही मला माफ केलं. मी नाही उठणार. दुर्गा, हिचं काय चाललंय? हिची नाटकं अजून बंद झाली नाहीत का? श्वेता, अजून किती तमाशे करणार आहेस तू? तुझी ही माफीची नाटकं आम्हाला कळत नाहीत असं वाटतंय का तुला? थांब दुर्गा. उठ श्वेता. श्वेतानी माझी माफी नाही, मी तिची माफी मागायला हवी. अभिराम, होय, लॉकअप मध्ये असताना मी खूप विचार केला. श्वेतानी केलेले सगळे आरोप बेसलेस होते, पण आपण ही फॅक्ट डिनाय करू शकत नाही की आपल्यामुळे तिला त्रास झालाय. लग्नात तिचा आणि तिच्या आई वडिलांचा अपमान झाला. तिचं लग्न मोडलं ही गोष्ट एका मुलीसाठी, तिच्या आयुष्यासाठी खूप मोठी गोष्ट होऊ शकते. अशा सिच्युएशन मध्ये एखादी मुलगी तिला जस्टिस मिळण्यासाठी काहीही करू शकते, आणि तेच तिने केलं. थांबा एजे. तुम्हाला वाटतेय ना तितकी काही बिचारी वगैरे नाहीये ही श्वेता. आणि मुळात जहागीरदारांनी कुठलाही अन्याय केलेला नाहीये हिच्यावर. हिचं हे सगळं रडणं, असं माफी मागणं वगैरे सगळं नाटक आहे, खोटं आहे. अगं बास लीला, बास. तू काय काय बोलतेस हे बघ, मला आधीच माझ्या वागण्याचा खूप खूप जास्त पश्चाताप होतोय, त्यात तू आता आणखी अजून काहीतरी. बास हा, बास श्वेता. ही तू जे काय करतेस नाही, तुझी नाटकं आहेत ना, ती इतरांना खरी वाटत असतील, पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. एजे, श्वेता खोटं बोलतीये ह्याचा पुरावा आहे माझ्याकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.